नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 6वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 17वा भौमितिक रचना याचा चौथा भाग. या भागात आपण सोडवणार आहोत सराव संच, जो आधारित आहे रेषेच्या बाहेरील बिंदूस लंब कसा काढायचा तो. तर चला सुरू करूया या चौथ्या भागाला. सराव संच 40. पहिला प्रश्न आहे, रेषा एल काढा. रेषेच्या बाहेर कोठेही पी बिंदू घ्या. गुण्याच्या मदतीने रेषा पी क्यू ही रेषा एल ला लंब रेषा आहे अशी काढा. लक्षात घ्या, आपल्याला इथे कशाची मदत घ्यायची आहे? गुण्याची. तर सगळ्यात पहिले रेषा एल आपण काढून घेऊ. तरी पहा, सुरुवातीला आपण रेषा एल काढली, त्यावरती आपण एक बिंदू घेतला क्यू. आता आपल्याला गुण्याच्या सहाय्याने आपल्या रेषेला लंब काढायचा आहे. तर आपण एक काम करू, इथे एक गुण्या घेऊ ज्याची एक बाजू बरोबर सरकवत सरकवत ह्या रेषेवरती आणा. ही बाजू बरोबर रेषा एल वरती असली पाहिजे आणि ती सरकवत सरकवत अशी आणा की बरोबर क्यू बिंदूच्या टोकावरती, या गुण्याचे टोक ह्या क्यू बिंदूच्या टोकावरती असले पाहिजे. आता जिथेही काटकोन बनते त्या बाजूवरून बरोबर एक सरळ उभी रेषा काढा आणि ही रेषा आपली रेषा एल ला लंब आहे असे आपण म्हणतो. आता या रेषेला आपण नाव दिले पी, म्हणजे आपण म्हणू शकतो रेषा पी ही रेषा एल ला क्यू बिंदूतून लंब करते किंवा लंब आहे. आता जेव्हाही दोन रेषा एकमेकांना लंब असतात त्यावेळेस त्याचा अर्थ काय? त्या दोन्ही रेषा एकमेकांबरोबर 90 अंशाचा कोन बनवतात. आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. रेषा ए बी काढा. आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. रेषा ए बी काढा. रेषेबाहेर कोठेही बिंदू एम घ्या. कंपास व पट्टीचा वापर करून रेषा एम एन ही रेषा ए बी वर लंब रेषा अशी काढा. तर सगळ्यात पहिले आपल्याला एक रेषाखंड काढावा लागेल, एक रेषा घ्यावी लागेल. त्या रेषेवरती दोन बिंदू घेतले ए बी. आता आपल्याला कंपासच्या सहाय्याने एक बाहेरच्या बिंदूतून एम एन वरती आपल्याला रेषाखंड काढायचा आहे. आता आपला बाहेर कुठेही एक बिंदू एम घ्या. आता या एम ने या बिंदूवरती कंपासचे लोखंडी टोक ठेवून ह्या रेषे ए बी वरती दोन कंस काढू. तर हे आपण काढले एक आणि हा दुसरा कंस. आता लोखंडी टोक ह्या दोन कंसावरती ठेवू, म्हणजे एकदा ह्या कंसावर ठेवायचे, एकदा ह्या कंसावरती ठेवायचे. परंतु लक्षात ठेवा, जेव्हाही लोखंडी टोक आपण कंस काढण्यासाठी घेतो त्यावेळेस हे दोन कंस जे आपण काढले त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर हे पेन्सिल आणि कंपासचे लोखंडी टोक यामध्ये ठेवायचे. आणि ठेवल्यानंतर ह्या एका कंसावरती लोखंडी टोक ठेवा आणि इथे एक आपण कंस काढू. तसेच हेच लोखंडी टोक आपण ह्या कंस आणि जी रेषा आहे याच्या छेदनबिंदूवर ठेवू आणि इथे एक कंस काढू. आता हे जिथे कंस एकमेकांना छेदतात तिथे आपण एन बिंदू किंवा एन हे नाव देऊ आणि बरोबर या एम बिंदूतून या छेदनबिंदूतून जाणारी एक रेषा काढू. तर पहा, या दोघांच्या छेदनबिंदूतून जाणारी आणि या एम बिंदूतून जाणारी एक रेषा काढली. या छेदनबिंदूला नाव दिले एन. आता पहा, ही रेषा एम एन रेषा ए बी या रेषेवरती बरोबर सी या बिंदूतून लंब करत जाते. तेव्हा आपल्याला इथे 90 अंशाचा कोन या रेषा एम एन आणि ए बी मुळे मिळतो. तर अशा प्रकारे आपण रेषा ए बी वरती रेषा एम एन ने बनवलेला लंब काढला. आता प्रश्न क्रमांक 3. आतापर्यंत आपण एक रेषा घेत होतो, परंतु आता आपल्याला एक 5.5 सेंटीमीटर लांबीची एक रेख ए बी काढायची आहे आणि तो कंपास व पट्टी यांच्या सहाय्याने दुभागायची आहे. तर सगळ्यात पहिले आपण पट्टी घेतली ज्यात बरोबर 5.5 सेंटीमीटर इतके अंतर घेतले आणि एक रेषाखंड काढला किंवा एक रेषा काढली. तर दोन बिंदू घ्या, बरोबर ते दोन बिंदू एक शून्यावरती ठेवा, दुसरा बरोबर 5.5 सेंटीमीटर ठेवा आणि त्या दोन बिंदूवरून जाणारी एक रेषा काढू. त्या बिंदूला नाव दिले ए बी आणि ही झाली रेषाखंड ए बी. आता यापुढे रेषा ह्या बिंदूवरती
कर्कटक म्हणजे या कंपासचे टोक ठेवा, लोखंडी टोक, आणि अर्ध्यापेक्षा जास्त AB मध्ये अंतर घेऊन, AB मध्ये जेवढे अंतर आहे त्यात अर्ध्यापेक्षा जास्त, निम्म्यापेक्षा जास्त अंतर हे पेन्सिलचे टोक आणि कंपास या कर्कटकाच्या टोकात घेऊन आपण वरती आणि खाली कंस काढू. तर आपण वरती कंस काढला, तितकेच अंतर कंपासमध्ये ठेवा. बी वरती लोखंडी टोक ठेवा आणि या कंसाला छेदणारा अजून एक कंस काढला. तसेच खाली आपण 2 कंस काढले. जर ए वरती आपण लोखंडी टोक ठेवले तर खाली एक कंस काढला, तितकेच अंतर ठेवून बी वरती लोखंडी टोक हा एक कंस काढला. आता हे दोन्ही कंस आणि हे दोन्ही कंस एकमेकांना छेदतात. इथे बघा, हा एकमेकांना इथे छेदतो, हा एकमेकांना इथे छेदतो. तर ह्या जिथे छेदन बिंदू आपले हे दोघेही कंस जिथे छेदतात त्या छेदन बिंदूतून आपल्याला एक सरळ उभी रेष काढायची आहे. आता ही उभी रेष झाली या रेषाचा लंब दुभाजक आणि ह्या छेदन बिंदूला नाव दिले एम आणि एन. चौथा प्रश्न, XY रेषेवर आर बिंदू घ्या. आता रेषेवरती आपल्याला आर बिंदू घ्यायचा आहे. गुन्ह्याच्या सहाय्याने बिंदू आर मधून जाणारी लंब रेषा काढा. आता इथे आपल्याला गुन्ह्याची मदत घ्यायची आहे. तर सगळ्यात पहिले 2 बिंदू घेतले आणि त्या बिंदूतून जाणारी एक रेषा काढली. आता या रेषेवरती कुठेही आपण एक बिंदू घेऊया. त्या बिंदूला नाव दिले आर. आता गुन्ह्या घेताना काय करायचं, तर गुन्ह्याची एक आडवी बाजू बरोबर यावरती सरकवत गुन्ह्याचं टोक बरोबर हे आर बिंदूच्या वरती ठेवा आणि जिथे काटकोन करणारी बाजू आहे त्या बाजूच्या बरोबर कडेने एक उभी रेष मारू आणि त्या रेषेला नाव देऊ एम. तेव्हा आपण म्हणतो ही रेषा एम रेषा XY ला आर बिंदूतून लंब काढते किंवा लंब आहे. तर अशा प्रकारे हे चित्र दिसते आणि जेव्हाही लंब बनते तेव्हा आपल्या दोघांमध्ये रेषा एम आणि रेषा XY मध्ये 90 अंशाचाच कोन बनतो. तर चला, आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो रेषेवरती किंवा रेषेबाहेर कुठेही एक बिंदू दिला असेल तर त्या बिंदूमधून आपण लंब किंवा लंब दुभाजक काढू शकतो. लंब काढायचा असेल तर आपण कंपास, गुण्या किंवा कोनमापक याचा वापर करतो आणि लंब दुभाजक काढायचा असेल तर आपल्याला कंपासचाच वापर करावा लागतो. लंब दुभाजकामध्ये आपण नेहमी वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला 2 कंस काढतो जे एकमेकांना छेदतात आणि त्या छेदनबिंदूवरून जी रेषा येते ती रेषा खरं तर आपल्या दिलेल्या रेषेला लंब दुभाजक असते. तर हे 2 वेगवेगळे फरक आपण जाणून घेऊया. आता आपण इथेच थांबू. पुढच्या भागात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन धडा सुरू करूया. तोपर्यंत धन्यवाद.